पोरहो, तुमच्या जीवनातील सगळ्यात जवळचा मित्र आणि सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे तुमच्या हातात जो आहे तो मोबाईल. या मोबाईल पासून वाचण्यासाठी मी तुम्हाला 5 टिप्स सांगणार आहे, त्या तुमच्या जीवनामध्ये खूप उपयोगी पडणार आहे. पहिली टिप्स म्हणजे नोटिफिकेशन. बघा, तुम्हाला ज्या नोटिफिकेशन्स येतात, टुनटुन मेसेज वाचतात, ते तुम्हाला सर्व बंद करून टाकायचे, म्हणजे काम करताना ते तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही. दुसरी गोष्ट आहे, पहा, मोबाईल आपल्या कामाच्या ठिकाणापासून दूर ठेवा. समजा तुम्ही अभ्यास करताय तर अभ्यास करताना तो मोबाईल दूर ठेवा. तुम्ही एखादं काम करतायत तर मोबाईल दूर ठेवा. कोणासोबत चर्चा करतायत तर मोबाईल दूर ठेवा. त्याने काय होईल, तुम्हाला वेळोवेळी डिस्ट्रॅक्शन होणार नाही आणि मोबाईल घ्यायला थोडेसे कष्ट लागतील आणि कदाचित तुम्ही तो मोबाईल घेणार पण नाही. तिसरी गोष्ट मी सांगणार आहे की तुम्ही मोबाईल घेताना का घेतायत, कशासाठी घेतायत, किती वेळ घेतायत, तो मोबाईल घेऊन तुम्ही काय पाहणार, काय सर्च करणार हे महत्वाचं आहे. किती वेळ पाहणार हे पण तुम्ही एकदा निश्चित करून घ्या. चौथी टीप आहे बेटांनो, की तुम्हाला जर मोबाईलमध्ये जे दिसतं ते पाहू नका. उदाहरणार्थ, आपण युट्यूब ओपन केला आणि जे दिसतं ते पाहायला लागलो, स्क्रोल करत राहिलो, तुमचा टाइम जाणार आहे. त्यामुळे तुम्ही सर्च करा. मी मोबाईल घेतोय कशासाठी, की मला भूगोल बद्दल सर्च करायचंय, मला एखाद्या टेक्निशियन कामाबद्दल सर्च करायचं, ते सर्च करून पहा. काम झालं की मोबाईल ठेवून द्या. 5व्या क्रमांकाची जी टिप्स आहे बेटा, तर मोबाईल तुम्ही पहा. मोबाईल सर्वजण पाहणारच आहे, नाही असं नाहीये, पण त्याला एक वेळ निश्चित करा की या वेळेमध्ये मी मोबाईल पाहणार, ह्या गोष्टी पाहणार, पण माझं अगोदर काम फिनिश करणार. तर ह्या 5 टिप्स सगळ्यांसाठी उपयोगी आहे. सर्वांपर्यंत पाठवा. माहिती तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.